तर आज मी बनवत आहे कोळंबीची भाजी। ती भाजी तुम्ही पहा, इतकी मस्त बनलेली आहे आणि झणझणीत बनलेली आहे ना। ह्याला तुम्ही नक्की भाकरीसोबत ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमची भाजी कशी झालेली आहे। तर चला झटपट पटपट आपण तयारीला लागू। तर सगळ्यात आधी तुम्ही तेलात कांदा फ्राय करा। कांदा एकदम बारीक कापा मस्तपैकी आणि तेलामध्ये चांगला फ्राय करा। तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या। कांदा शिजला गोल्डन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। अद्रक लसूणची पेस्ट टाकतेवेळी माझा व्हिडिओ शूट नाही झालेला आहे, तुम्ही त्यात ॲड करा। मी हर एक रेसिपीमध्ये चिकन मसालाच वापरते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरा। लाल तिखट मसाला, हळदी आणि ह्याला मसाल्याला चांगलं भाजून द्या कांद्यासोबत थोडासा कलर चेंज होईपर्यंत। तर तुम्ही पहा थोड्या वेळाने तुम्ही ह्याच्यात ॲड करा टोमॅटो सुद्धाही तुम्ही बारीक चिरून घ्या एकदम। टोमॅटो थोडा वेळ वाफून घ्या, कारण टोमॅटो कच्चे राहतील म्हणून थोड्या आधी त्याला एक झाकण मारून आहे ना, एक 5 मिनटं तरी ॲटलिस्ट वाफून घ्या त्याला। वाफल्यानंतर थोडं स्पूनने स्पॅच्युलाच्या मदतीने तुम्ही त्याला थोडं प्रेस करत टोमॅटो आणि कांद्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये मिठाचाही वापर करू शकतात। मी ह्याच्यात मीठ नाही टाकत, कारण मी बनवते आहे कोळंबी, तर त्यामध्ये थोडासा सॉल्टीनेस असतो म्हणून मी आधी सॉल्ट ॲड नाही केलेला आहे। त्यानंतर मी ते ॲड केलेले बटाटे टाकल्यानंतर तुम्ही थोडं पाणी ॲड करा आणि बटाट्याला शिजू द्या, कारण कोळंबी लगेच टाकली तर काय कोळंबी लगेच शिजते, म्हणून आधी बटाटे शिजू द्या, नाही तर बटाटे कच्चे राहतील। बटाटे शिजले की नाही चेक करा आणि कोळंबी ॲड करा आणि मिक्स करा प्रॉपर। ह्याच्यामध्ये पाणी अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करा, नाही हवं असेल सुकी भाजी खायची असेल तर पाणी नका ॲड करू। 2 ते 3 कोकम ॲड करा, जास्त नका ॲड करू, नाही तर आंबट होईल, कारण ह्याच्यात टोमॅटो यूज झालेला आहे। मीठ टाका आणि प्रॉपर एक मिक्स करून ह्याला वाफू द्या थोड्या वेळासाठी। तर ह्या अगोदरच्या रेसिपी तुम्ही अगर नाही पाहिल्या असेल तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पहा आणि नक्की ट्राय करा। कोथिंबीरने याला गार्निश करा आणि ही रेसिपी मला सांगा कशी झालेली आहे। गाईज प्लीज एकदा मला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला प्रेम द्या, असंच तुमचं प्रेम खूप गरजेचं आहे। मला सबस्क्राईब करायला विसरू नका। यूट्यूबला AK फूड अँड फन माझं यूट्यूब चॅनल आहे। थँक्यू सो मच युअर लव्ह, थँक्यू सो मच। बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।